गावाकडून येत असताना तुम्ही आयत्या गोण्या उचलून आणत असाल धान्याच्या, पण आमची बघा इथपासून तयारी सुरू असते. असो हा मजेशीर टप्पा आहे. त्यानंतर शेतामध्ये जी कवळी कवळी भेंडी होती ती देखील काढून घेतली. पालक होती थोडीशी ती देखील काढून घेतली. कारण गावाकडचा भाजीपाला पुन्हा आपल्याला जेव्हा गावाकडे येईल तेव्हाच खायला भेटतो. शहरामधील भाजीपाल्याला अजिबात चव नसते. पण ते कसं पोटाला लागतंय म्हणून ते खावं लागतंय. आमचा प्रवास सुंदर असा चालू झाला. गावाकडून ना कांदे आणले होते. सगळ्यात पहिले गावाकडून आल्यावरती माझं दुसऱ्या दिवशी काम असतं ते म्हणजे हे पहिले कांदे टाकून घ्यायचे. कारण 2 दिवस हे ना गोणीमध्ये कांदे राहिलेले असतात. मग खराब होऊन जाऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ना मी कांदे टाकून घेत असते. तर माझा ना किचन खूप मोठा आहे. एका कडाप्यावर म्हणजे एका काय बोलतात त्याला सॉरी पोटमाळा. तर एका पोटमाळ्यावरती माझे डबे राहतात आणि दुसऱ्या पोटमाळ्यावरती संपूर्ण मी एक कांद्याची गोणी टाकत असते. तर पोरांना सुट्टी होते त्यामुळे त्यांना देखील हाताखाली घेतलं. तर मी कांद्यांना 2 टप्प्यामध्ये करते. एका साईडला ना मोठे कांदे टाकते आणि दुसऱ्या बाजूला ना छोटे कांदे टाकते. म्हणजे मोठे कांदे कसं ग्रेव्हीच्या भाज्या वगैरे करायला मोठे कांदे कापायला बरे पडतात आणि छोटे कांदे भाजण्यासाठी किंवा जेवताना ना आपल्याला तोंडी लावण्यासाठी उपयोगी पडतात. तर हे बघा अशा प्रकारे आम्ही मस्त मस्त आमचे सफरचंद वरती ठेवून घेतलेले आहेत आणि गावाकडून आणलेला हा सगळा पसारा खाली तसाच आहे. कुठल्या डब्यामध्ये काय भरावं याची मला आता काळजी लागलेली आहे. कारण मला डबे पुन्हा एकदा घासून घ्यायचे आहेत. कारण सगळ्या डब्यावर पुन्हा आहे ना आहे तशी धूळ जमा झालेली आहे. आणि जे कांदे भरल्यानंतर जे हे टरकाले निघाले ना हे देखील मी फेकून देत नाही. कारण आता पाऊस सुरू होणार आहे. तर मग झाडे वगैरे लावण्यासाठी याचा खूप छान खत होतंय. तर माझे मिनी ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट आणि लाईक करा आणि नक्कीच आवडले तर सबस्क्राईब करा.